आपण काल बघितले रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मध्ये आपण दोन लेवल बघितलेलं, कुठलं कुठलं? बॉडी आणि सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर मध्ये आपण दोन बघितलेलं, एरोबिक, अनएरोबिक. एरोबिक म्हणजे ग्लुकोजला ब्रेकडाऊन करायचे, त्याला आपण रेस्पिरेशन म्हणलंय. ऑक्सिजनच्या सहाय्यानं त्याला म्हणलं एरोबिक. ऑक्सिजन नसताना त्याला म्हणलं अनएरोबिक. इथं काल आपण बघितलं, इथं 38 एटीपी तयार होतात, इथं 4 नाही 2 एटीपी तयार होतात. थोडस जे काय माझी मिस्टेक होते मी करेक्ट करायला लागलो. अकॉर्डिंग टू 12th चे पुस्तक, तुमच्या पुस्तकात अजून बघितलेलं काही नाहीये. ओके. त्यामध्ये एरोबिक मध्ये काय काय स्टेप आहेत? ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलला आणि काय म्हणतात आपण? टीसीए सायकल असं म्हणतो, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. टीसीए सायकल किंवा क्रेबनं शोध लावला म्हणून क्रेबची. आणि तिसरं होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. अनएरोबिक मध्ये महत्वाचं काय आहे? ही दोन महत्वाचे आहेत, लॅक्टिक ऍसिड आणि अल्कोहोल फर्मेंटेशन. पण त्याच्या आधी ही पहिली स्टेप कॉमन घेतलेली आपण, दॅट इज ग्लायकोलायसिस. आणि सेकंड स्टेप आहे ती फर्मेंटेशनची आहे. आणि फर्मेंटेशन मध्ये काय असणार आहे? लॅक्टिक ऍसिड आणि अल्कोहोल फर्मेंटेशन. ओके. हे आपल्याला पाठच असलं पाहिजे. अनलेस अँड अंटिल आपल्याला हे पाठ असल्याशिवाय आपण धड्यात पुढे जाऊ शकत नाही. हे तुम्हाला पाठ झालेला आहे. ज्यांना पाठ झालेला आहे त्यांचं ठीक आहे, नाही तिने हे 5 वेळा पाठ करायचं आणि लिहून काढायचं. कळलं? तर आणि तर जरा पुढच्या आपल्याला लिंक लागणार आहे, कारण आता आज आपण बघणार आहे हे तिन्ही पण बघणार आहे. ओके. आणि जमलं तरी दोन्ही पण बघणार आहे. इथंपर्यंत क्लिअर कन्सेप्ट आहे सगळं? एव्हरीथिंग इज राईट? कुठं काय डाऊट नाहीये? सृष्टी वेळ काय झाला? सायकल खराब झाली, नीट केलं नाही अजून? उद्या होते नीट बघ. आता आपण काय बघायला लागलोय? ह्या सेलच्या आतमध्ये हे ग्लुकोज कसं बारीक होते बघायला लागलोय. ओके. काय बघायला कळालं ना? आणि त्याच्या एरोबिक आणि एनएरोबिक अशा 2 स्टेप आहेत. एरोबिक मध्ये किती स्टेप आहेत? 3 आहेत. 3 मध्ये पहिलं कुठलं? ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस म्हणजे काय? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार. ग्लुकोज म्हणजे काय असते? हे बघा इथे लिहितो मी, ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये होते. किती मध्ये होते? कशात होते? पायरुविक ऍसिड. ह्या ग्लुकोजचा फॉर्म्युला काय असा असतोय? C6H12O6. कळत? लक्षात ठेवायचं. कहो ना प्यार है, कहो CHO. कहो म्हणजे काय? CHO. 6 लिहायचं, डबल करायचं, परत 6 लिहायचं. फॉर्म्युला सोपा आहे. कहो लक्षात राहते. कहो, कहो ना प्यार है म्हटलं कहो CHO. ओके. आता ह्या पायरुविक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? हे एक जण असतोय. किती जण आहेत हे? ह्या एकाचे एक ग्लुकोजचे 2 पायरुविक ऍसिड तयार होतात. किती? ह्याला भागिले 2 करून टाकायचं. म्हणजे काय होतंय? C3H6O6. हा कशाचा फॉर्म्युला आहे? पायरुविक ऍसिडचा. सॉरी O3. ओके. काय सांगितले ते? हा किती होता? 1. हे किती झाले? 2. म्हणजे याला लाईट आपण 2 न फोडले. समजते ईश्वरी? डाऊट काय? ओके. हे किती होते? हे किती आहेत? ह्याचा फॉर्म्युला काय? मग सर एवढंच लगे बारीक होते असं नाही आहे. ह्या ग्लुकोजला पायरुविक ऍसिड करण्यासाठी ह्याच्यामध्ये 10 रिएक्शन आहेत. किती? तुम्ही ज्यावेळी 12वीला येताय त्यावेळी मी तुम्हाला इथले 10 स्टेप शिकवत असतोय. इथे किती दिले तुम्हाला? फक्त एकच. त्यामुळे पाठच करायचं. ग्लुकोज पायरुविक ऍसिड म्हणा. मग तुम्हाला जर एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे तर तुम्हाला सांगतो मी 10 स्टेप कुठल्या कुठल्या होत्या. बघा हे पहिला ग्लुकोज असते, त्या ग्लुकोजचं रूपांतर नंतर ग्लुकोज 6 फॉस्फेट ह्यामध्ये होते. त्यानंतर ग्लुकोज फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. पुढे काय? समर्थ DHAP, PGAL, 3PGAL, 2PGAL, PPA आणि शेवटी पायरुविक ऍसिड. असं हे जो रूपांतर असते.
काय काय म्हणलो मी, कळालं. मग तुम्हाला त्यांनी किती सांगितलं, त्या मधल्या सगळ्या स्टेप काय आहेत, काय सांगितल्यात, पहिल्या आणि लास्टची. मग सर हे काय काय होतंय, हे बारीक बारीक होते हो, ह्याचं रूपांतर ह्याच्यात, ह्याच्यात असं करत करत शेवटी ह्याच्यात व्हायला लागले. मधल्या स्टेप शिकायचे आपल्याला 11वीला. आता एवढंच लक्षात ठेवायचे, ग्लायकोलायसिस मध्ये काय होते, समजलं मी काय म्हणालो, आपलं काय अवघड आहे हे, मनातल्या मनात 10 वेळा म्हणायचं पहिल्यांदा, ग्लुकोज पायरुविक ऍसिड, विसरायचंच नाही. ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये. दुसरी स्टेप म्हणजे याचा फॉर्म्युला विसरायचं नाही. सोपा आहे. पहिली स्टेप आपण बघितलेली काय, ग्लायकोलायसिस. आता सेकंड आपण बघणार. आता काय होणार आहे, सेकंड स्टेप काय सांगितली तुम्हाला मी, क्रेब्स सायकल. आणि थर्ड स्टेप काय सांगितली, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तर तुमच्या पुस्तकात काय केलेलं माहिती काय, म्हणजे ऍक्च्युअल असे 4 स्टेप असतात. किती असतात, त्यांनी एक स्टेप मधली हे केल्या, गाळल्या, आणि त्याला फक्त एक वाक्य सोडून दिले. म्हणजे काय होत असते, हे जे पायरुविक ऍसिड आहे हे रूपांतर कशात होते, प्रथमेश पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन मध्ये काय होत असते, क्रेब्स सायकल सुरुवात कशापासून होत्या, मग तेच सांगायचं रे बा. हे जे पायरुविक ऍसिड आहे ह्याचं रूपांतर काय होते, ऍसेटाइल कोएन्झाइम मध्ये होते. ऍसेटाइल कोएन्झाइम. ओके, कशात व्हायला लागले, बरोबर आहे काय, कशात होते, पायरुविक ऍसिडचं कशामध्ये, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोनेशन काय असते, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा जरासं. पायरुविक ऍसिडचं रूपांतर कसं झालं, ऍसेटाइल कोएन्झाइम. आता ही जी सेल आहे ही काय आहे, सेल आहे. ह्या सेल मध्ये हा न्यूक्लियस आहे, हा इथे या मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया असं स्ट्रक्चर असते. ओके, ह्यातलं हे सायटोप्लाझम आहे, ओके, ते पाणी जे आहे ह्याच्यामध्ये ही ग्लायकोलायसिस नावाची प्रोसेस व्हायला लागली. कुठं झाली, सायटोप्लाझम मध्ये. पायरुविक ऍसिड तयार झालं. पायरुविक ऍसिडचं रूपांतर कशात झालं, म्हणा, ऍसेटाइल कोएन्झाइम. ऍसेटाइल कोएन्झाइम. हे ऍसेटाइल कोएन्झाइम मध्ये कुठे झालं, परत हे सायटोप्लाझम मध्ये झालं. आणि हे ऍसेटाइल कोएन्झाइम नंतर कुठे गेलं, हे ऍसेटाइल कोएन्झाइम इथं आलं ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. ऍसेटाइल कोएन्झाइम इथे लिहितो. पहिल्यांदा काय होतं, ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसेटाइल कोएन्झाइम. ओके, आणि हे ऍसेटाइल कोएन्झाइम ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या आत येणार. कुठे येणार, कुठं लक्ष आहे, हे जे ऍसेटाइल कोएन्झाइम कुठे येणार, मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये, म्हणजे ह्याच्या आत येणार. ओके, म्हणजे हे इथं आलं. आणि मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जेव्हा येईल तेव्हा ह्या ऍसेटाइल कोएन्झाइमचं पूर्णपणे बारीक 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 रूपांतर होऊन जाणार. जरा जरा कळायला लागले मी काय सांगायला लागलो ते, जरासं बघा तुमच्या पुस्तकात काय काय दिलं त्यांनी. थोडंफार तुमच्या लक्षात आलं असेल तरी आपण बघूयात. पेज नंबर 13, ग्लायकोलायसिस. ओके, प्रोसेस ऑफ ग्लुकोज ऑकर्स इन प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं, ग्लायकोलायसिस या साइड मध्ये असलेल्या पाण्यामध्ये होते. या पाण्याला आपण काय म्हणत असतो, सायटोप्लाझम. A molecule of glucose oxidized step by step. In this process, 2 molecules of each pyruvic acid, ATP and NADH2 water are formed. त्याने काय सांगितले, हे ग्लुकोज काय होते, एक ग्लुकोज 2 पायरुविक ऍसिड मध्ये तयार होते पहिलं. आणि ह्याच्यासोबत दुसरं काय काय तयार होते सांगितले त्यांनी, दुसरे बाय प्रोडक्ट आहेत. काय सांगितलं त्यांनी बघा, एटीपी पण तयार व्हायला लागल्यात. सर मग एटीपी शेवटी व्हायला पाहिजे असं नाही, एटीपी मध्ये मध्ये पण तयार होणार आहेत आपले. ओके, एटीपी दुसरा आहे NADH2 आणि वॉटर, हे पण तयार होणार आहेत. त्यांनी काय सांगितले बघा, स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑक्सिडाइज, बायोमध्ये ऑक्सिडाइज याचा अर्थ घ्यायचा ब्रेक डाऊन. काय घ्यायचा, ग्लुकोज इज स्टेप बाय स्टेप ब्रेक डाऊन इनटू पायरुविक ऍसिड, किंवा ग्लुकोज इज स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज इनटू पायरुविक ऍसिड. महत्वाचं कोण आहे, पायरुविक ऍसिड. सोबत सोबत काय काय तयार झालं, एटीपी,
NaDH2 H2O म्हणा ATP NaDH2 वॉटर H2O. महत्वाचं कोण होतं? सोबत कोण तयार झालं? समजलंय? ही स्टेप काय आहे? ग्लायकोलायसिस आहे. ओके, ग्लायकोलायसिस नंतर काय होणार मी तुम्हाला सांगितलं, पुढे सांगितलंय मोलेक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड आर फॉर्म्ड इन दिस प्रोसेस अँड कन्व्हर्टेड इनटू मोलेक्युल्स ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम. आणि ह्या पायरुविक ऍसिड रूपांतर कशा झाले? ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये झालं. कशामध्ये? पहिला कोण होता? ग्लुकोज. त्याचं काय झालं? हे होत असताना सोबत सोबत हे पण तयार झालं. खरं महत्वाचं कोण आहे? त्यामुळे लक्षातच ठेवायचं ग्लुकोज, पायरुविक ऍसिड, ऍसिटाइल कोएन्झाइम. मधल्या स्टेप मी तुम्हाला सांगितल्यात, ह्या काय लक्षात ठेवायच्या नाहीत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, मध्ये भरपूर काय काय होतंय. बोला की हो, बोला की लेक्चर मध्ये काय काम? व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत. ह्या मधल्या स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही, फक्त एवढ्यासाठीच दिलेले आहेत की हे लय महत्वाचं होतं. आपल्याला सगळ्यात त्यांनी सिलेबस मध्ये गाळल्यात. मग 2 शब्द लक्षात ठेवायला काय अडचण नाही आपल्याला. दुसऱ्यानंतर तिसरा शब्द काय लक्षात ठेवायचा आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम. ओके, 2 molecules of NaDH2 and 2 molecules of CO2 released during this process. म्हणजे काय सांगितलंय? ज्यावेळी पायरुविक ऍसिड तयार होणार आहे बघा, इकडे ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड तयार झालं, तेव्हा काय झालं? NaDH2 पण तयार झालं, ATP पण झालं आणि वॉटर पण झालं. म्हणजे हे काय बाय प्रोडक्ट आहेत. काय आहेत? तसं ह्या पायरुविक ऍसिडचं रूपांतर ज्यावेळी ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होणार आहे त्यावेळी पण काय काय होणार आहे बघा. इथं कसं NaDH2 तयार होतं, इथं पण NaDH2 तयार होणार आहे. NaDH2 चा लॉंग फॉर्म आहे निकोटिनामाइड ऍडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. एवढं लक्षात ठेवायची काय गरज? काय लक्षात ठेवायचं? राहील नाही तर मग पूर्ण लक्षात ठेवा. निकोटिनामाइड ऍडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड असं मोठ्याच्या मोठं नाव आहे. मग ते लक्षात ठेवू नका तुम्ही काय लक्षात ठेवा. मग हे नेमकं काय आहे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन मध्ये मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. कळलं? हा, आणि इथं काय होणार? NaDH2 त्यानंतर आणि काय तर सांगितलं की त्यांनी वॉटर पण तयार, CO2 पण तयार होते म्हणून सांगितलं त्यांनी. ओके, इथं काय झालं? पाणी तयार झालं, ATP झालं, NaDH2. इथं काय झालं? NaDH2 आणि CO2. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ही क्रेब्स सायकल. ह्या ग्लायकोलायसिस पेक्षा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पेक्षा महत्वाचं कोण आहे? कारण ही फार मोठी आहे. ह्याच्यामध्ये जे अन्नाचं हे होतं, अन्न म्हणजे काय? इथं ग्लुकोज होतं, ह्याचं रूपांतर ह्यात झालं, ह्याचं रूपांतर ह्यात झालं. इथं माझं सगळं पूर्णपणे त्याला बारीक करून जाणार आहे. थांबू रे. ऍसिटाइल कोएन्झाइम 2 तयार झाले, म्हणजे इथे ऍसिटाइल कोएन्झाइम 2 आहेत. ऍसिटाइल कोएन्झाइम एंटर्स इनटू द मायटोकॉन्ड्रिया. हे ऍसिटाइल कोएन्झाइम कुठं आलं? मायटोकॉन्ड्रिया मध्ये. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? सेल मधला एक पार्ट आहे. तुम्ही आतापर्यंत बघितलं असाल. Cyclic chain of reaction is called as tricarboxylic acid is operated on it the mitochondria. Acetyl part of acetyl coenzyme is completely oxidized. पूर्णपणे बारीक होते. This cyclical process of molecule CO2, H2O, NaDH2 and FADH2. आणि ह्या acetyl coenzyme चं रूपांतर कशामध्ये होते बघा. काय सांगितलं त्यांनी? CO2, H2O, NaDH2, FADH2 आणि ATP पण असं घेतात. दिलं नाही? ATP होत नाही का रे? ठेवू दे, तुम्हाला सांगितलं तेवढं बघूया आपण. ऍसिड ह्याचं रूपांतर कसं झालं? इथं NaDH2 होतं, इथं पण NaDH2 आहे, इथं वॉटर होतं, इथं वॉटर आहे, इथं CO2 होतं, इथं CO2 आहे. ह्यातलं सगळ्यात महत्वाचं काय असेल? NaDH2 आणि FADH2. सर का? मी पुढे सांगणार तुम्हाला. आता हे पण तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय? ऍसिटाइल कोएन्झाइमचं रूपांतर CO2, H2O, NaDH2 आणि FADH2 मध्ये होतं म्हणून सांगितले. ही पण फार मोठी रिएक्शन आहे. तुमच्या पुस्तकात तेवढंच त्याने कमीत कमी करून सांगितलं. मोठं काय? पहिल्यांदा ह्याचं रूपांतर कसं होतं? ऍसिटाइल कोएन्झाइमचं रूपांतर लिहून देतो सर, असं पटकन लिहून दाखवू. क्रेब्स सायकल कशी असं दाखवू द्या ना, म्हणजे एवढं शेवटचं लक्षात ठेवतो त्यांनी. लक्षात ठेवायची ट्रिक असत्या, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टरला खोडून टाक. हाय आमच्याकडे नोट्स आहेत ना? शायद ATP कुठे बाहेर पडले नाहीत. ATP तयार होती. हा, इथे ATP पण लिहि, अर्धवटच धावीचे. इथे ATP लिहि शेवटी लास्ट
4 ATP. म्हणजे हे सगळं होतं, एटीपी पण असते, NADH2 पण असते, FADH2 पण असते, CO2 पण असते, वॉटर पण असते. थोडक्यात मी तुम्हाला काय सांगितलं, पाक बारीक 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 करून टाकलेलं असते. मग ही क्रेब सायकलची आहे, लिहून दाखव. पाठ नाही स्पेलिंग चुकू द्या, स्पेलिंग चुकू दे. लिह ACETYL ऍसिटाइल. सी सकोनाइट्रिक. बरोबर आहे सर. हा ACO नाइट्रिक NITRAC. हा पुढं OX ऑक्झॅलो. हे थांबा की जरा, बघ की लक्ष दे. दुर्वा, दुर्वाचं नाव तुझं ना? हा असं जरा लक्षात येत नाव. ताहिर, ताहिरच्या पुढचं कोण आहे देऊ? लक्ष दे की बघा. अजून मला पण येत नाही, तुला येतले आले काय? इथे येऊन लिहितोस काय? इथं फाटत्या. व्हेरी गुड. हे कुठल्याच क्लासमध्ये पोरांना एवढं पाठ नसते एक्सेप्ट आपल्या क्लासच्या. एसे कर फक्त सक्सिनिक ऍसिड. पुढं 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 तेच की सक्सिनिल कोएन्झाइम सक्सिनिक ऍसिड कर की फक्त. SA करून टाक. हा SA कर फक्त, पूर्णच द्यायची तुला. कृपया ध्यान दे, गाडी नंबर हो सर. व्हेरी गुड. तर आता लक्ष द्या, ही जी क्रेब सायकल आहे ती अशी असते. कशी? ऍसिटाइल कोएन्झाइम, सायट्रिक ऍसिड, सी सॅकोनाइट्रिक ऍसिड, आयसोसायट्रिक ऍसिड, ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड, अल्फा कीटोग्लुटिक ऍसिड, सक्सिनिल कोएन्झाइम, सक्सिनिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. अगं चिमणे चिमणे आई ओरडेल का, सारखं सारखं फार मलाच ओरडतेस. ही ट्रिक होती, लक्षात ठेवायची. ओके. मग ह्याच्यात कसं असतं माहितीये काय? ह्या स्टेपला एक बाहेर पडतोय CO2, इथे एकदा ATP बाहेर पडतोय, इथे NADH2 बाहेर पडतोय, इथे FADH2 बाहेर पडतोय. काल मी काय म्हणालोय, तर तुमच्या पुस्तकात त्यांनी हे काय दिलेलं नाही. त्यांनी काय केलं, फक्त कोण बाहेर पडते तेवढंच दिलं. कोण कोण आहे? FADH2, NADH2, CO2, वॉटर अँड ATP. तुम्हाला हे पाठ करायचे, त्यांनी डोक्याला शॉर्ट नको म्हणल्यात. उलट तुम्हाला दिल्यावर भारी झालं असतं, तुमच्या कोणाला आलंच नसतं. 11 तुम्हाला असते परत. हे बघा, अगं चिमणे चिमणे आई ओरडेल का, सारखं सारखं फार मलाच ओरडतेस. अशी ही ट्रिक असते, ती फक्त आपल्याकडेच आहे, दुसरी कुठं नाही. समजलं? मग तुम्हाला काय केलं माहिती, आता ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला जरा जरा त्यांनी सांगितलं काय होतंय, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. 11 तुम्हाला कसं होतं सांगितलं त्यांनी, कळलं? मग आपल्याला एवढ्या स्टेप सांगितलं. किती स्टेप सांगितलं? फक्त 2. मग एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. म्हणा ऍसिडल कोएन्झाइम, हे लक्षात ठेवा. हे पहिले 2 महत्वाचे हे आहेत, मग हे महत्वाचं आहे, मग हे महत्वाचं आहे. कळलं? म्हणा NADH2, FADH2, ATP, CO2, H2O. हे कशात आहेत? क्रेब सायकल मध्ये. कळलं? हे जे होतं ग्लायकोलायसिस, ही जी स्टेप होती की नाही, पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसिडल कोएन्झाइम मध्ये होतंय, ह्याला काय म्हणतात? कुठली स्टेप? ग्लायकोलायसिस. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन. हे लक्षात ठेवा जरा. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन नावाची स्टेप आहे, जी पुस्तकवाल्यांनी तुम्हाला दिलीच नाही, खरं दिल्या त्यातलं काय असते ते. ग्लायकोलायसिसच्या दुसऱ्या पार्ट मध्ये त्याने, दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये सांगितलं त्याने ह्याचं रूपांतर कसं होते. खरं हे ऍक्च्युअल दुसरी स्टेप आहे. पहिली स्टेप कुठली होती? ग्लायकोलायसिस. दुसरी कुठली आहे? ऑक्सिडेटिव्ह म्हणा डिकार्बोझायलेशन.
तिसरी स्टेप कुठली आहे आणि चौथी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. समजलं मी काय सांगायला लागलो? तर एक एकच वाक्य लिहा. ह्याच्यामध्ये काय होतंय, ह्याचं रूपांतर ह्याच्यात होतंय, सोबत हे तयार होते. दुसरी स्टेप कुठली आहे की ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन. ह्यात काय होतंय, ह्याचं रूपांतर ह्यामध्ये होतंय, सोबत हे तयार होते. तिसरी स्टेप काय, ह्याचं रूपांतर ह्याच्यात होतंय, पूर्णच बारीक झालं इथं. बरोबर आहे. मग तुम्हाला सर सगळं बरोबर आहे, खरं मग या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं काम काय मग? बरोबर आहे ना. आपलं काम काय होतं, ग्लुकोजला बारीक करायचं. इथं तर सगळं ग्लुकोज बारीकच झालं की. माझं म्हणणं काय आलं, ईश्वरी तुमच्या डोक्यात असं वाटायला पाहिजे. काय वाटायला पाहिजेत? सृष्टी झालं की तिथे चॅप्टर येऊ, तिथे किती चॅप्टर शिकवलं? त्यात नव्हता पहिला. ठीक आहे. मग तिसऱ्या पैशात काय करतात, तो तुम्हाला एक उदाहरण देतो. आता NaDH2 समर्थ एका NaDH2 पासून किती एटीपी तयार होतात आणि एका FeDH2 पासून बघ किती नोट्स मध्ये पाठ नाही तुला एवढं पण आवडचं का मागे. मग मी शिकवलो काय, गोटे खेळू मी? सांग लगेच. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन काढ की, कुठं आहेत ते पण तुला पाठ नाही. पुढचं पान दिलंय तिथं, हे इथं हे बघितलं कळतं रे बाळ. नोट्स पण वापरलं नाही आपण अजून, अवघड आहे. हे बघा, हे जे आता इथं काय झालं, थोडं लक्ष द्या की बा. ए शुभ्या लक्ष दे की जरा. इथं काय झालं, NaDH2. इथं काय झालं, NaDH2. इथं काय झालंय, NaDH2 आणि FeDH2. समजलं मी काय सांगायला लागलो ते? तर हे NaDH2 जे होतं ह्याला विकायचं, त्यापासून 3 एटीपी देतात. हे जे FeDH2 होतं त्याला विकायचं, ह्याच्यापासून 2 एटीपी देतात. आता काय आलं, मी काय म्हणायला लागलोय, अल्टिमेट आपलं एम हाय आहे की एटीपी मिळवणं. जसं की आपला दत्तसागर कारखाना आहे. दत्तसागर कारखान्याचं काम काय साखर तयार करणं. साखर तयार करणं काम नाही त्याचं काम आहे पैसे मिळवणं. काय काम आहे? मग पैसे कसे मिळवायचे? आता काय आलं, मी काय म्हणलो ते, म्हणजे पैसे म्हणजे कोण आहे, हे जे एटीपी आहे हे पैसे आहेत. काय आहेत? एटीपी म्हणजे काय, साखर थोडक्यात. एटीपी काय आहे? साखर आहे. मग इथं काय झालं बघा, पहिल्या स्टेप मध्ये एटीपी आल्यात म्हणजे इथं साखर तयार झाल्या. दुसऱ्या स्टेप मध्ये साखर तयार झालेली नाही, तिसऱ्या स्टेप मध्ये साखर तयार झालेली आहे. बरोबर आहे. मग कारखान्याचं काम काय सांगितलं मी, पैसे मिळवणं. मग काय करते कारखाना, साखर विकून पैसे कमवते, सोबत सोबत बघ्यास विकून पैसे मिळवते. NaDH2 म्हणजे काय, बघ्यास आहे. कळलं मी काय म्हणालो ते, विकायचं आणि शेवटी पैसेच मिळवायचे. एटीपी म्हणजे पैसे आहेत. मी तुम्हाला काय म्हणलं, हे काय आहे, को जनरेशन आहे. को जनरेशन 20 तयार होत्या, शेवटी काय तयार करायचं, पैसेच मिळवायचे. कळलं? म्हणजे साखर म्हणजे कोण आहे, एटीपी म्हणूयात आपण. मग FeDH2 NaDH2 काय आहेत, हे बाय प्रोडक्ट आहेत. आपण हे पण विकून काय करायचं, पैसेच घ्यायचे. कळलं? मग हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय केलं जाते, सगळं विकते. जे काय तयार झाले बाय प्रोडक्ट आण बघ्यास विकून टाक, पैसे मिळव. कळलं? आण को जनरेशनची वीज विकून टाक, पैसे मिळव. कळलं? म्हणजे बारीकपणा इथं संपला. कुठं? क्रेब सायकल मध्ये. इथं काय केलं आपण, एटीपी तयार केले बाकीचं विकून. इथं तर काय तयार मिळालतेच की हो. पहिल्या स्टेप मध्ये एटीपी मिळालते, दुसऱ्या स्टेप मध्ये एटीपी मिळाले नव्हते, तिसऱ्या स्टेप मध्ये एटीपी मिळालते. पण आपण काय केलं, जे NaDH2 होतं, एक NaDH2 विकला, किती एटीपी तयार झाले, एक FeDH2 विकला, किती एटीपी तयार झाले. समजलं? जरासं नोट्स शिकला, तुम्हाला सांगतो मी काय काय होते ते. ग्लायकोलायसिस जी स्टेप होती, ही पहिली स्टेप. ह्याच्यामध्ये इकडे बघा जरासं 2 एटीपी मिळाले. किती? आता आपण एटीपी ची संख्या मोजूयात. ओके. त्यानंतर ग्लायकोलायसिस मध्ये किती NaDH2 मिळाले आपल्याला, 2 NaDH2 मिळाले. किती? म्हणजे हे 2 एटीपी झाले. आणि एका NaDH2 पासून किती एटीपी म्हणलं तुम्हाला मी, 3 सांगितलेत. म्हणजे 2 गुणिले 3 किती झालं, 6. टोटल किती झालं इथं, 8 एटीपी मिळाले. कुठल्या स्टेप मध्ये,
पहिल्या स्टेप मध्ये. दुसरी स्टेप ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन, ज्याच्यामध्ये काय झालं, पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर NaDH2 मध्ये झालं होतं. एक NaDH2 म्हणजे किती ATP आहे? एक NaDH2 म्हणजे इथे किती झाले ते 2. मग इथे किती ATP झाले 6 ATP. कुठल्या स्टेप मध्ये? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन मध्ये. ओके. कारण तिसरी स्टेप क्रेब्स सायकल. कुठे गेली क्रेब्स सायकल? हा इथे आहे क्रेब्स सायकल. ह्या क्रेब्स सायकल मध्ये काय होतंय, 2 ATP मिळतात. समर्थाने चुकीचं लिहिलं आहे. किती ATP? 2 ATP. त्यानंतर ह्याच्यामध्ये 6 NaDH2 तयार झाले. किती? 2 FADH2 तयार झाले. किती? मग 6 NaDH2 म्हणजे किती ATP आहे? सायंत्रिक 18. एक FADH2 म्हणजे किती ATP आहे? म्हणजे किती झाली तर 4. आणि हे 2 आहेत. टोटल किती झाले हो? 18 आणि 4 22. 22 आणि 2 मग 24 अधिक 6 किती झाले? 30 अधिक 8 किती झाले? आपण काल लिहिलं बघा 38 ATP. लक्षात आलं 38 कुठून आलं? ते इथनं आलंय. तुमच्या पुस्तकात सगळं दिलेलं नाही, मी तुम्हाला पूर्ण सांगितलं. आता आपण एकदा परत एकदा बघूयात काय काय झालं ते. जरा आता पूर्ण शांत राहा, एकदम श्वास जोरात घ्या, सोडून द्या. हा, तुम्हाला काहीच येत नाही असं लक्षात ठेवा. काय येत नाही आता. ओके. आता माझा ऐका. आपण बघायला लागलोय 4 स्टेप. कुठल्या कुठल्या? पहिली स्टेप आहे म्हणा ग्लायकोलायसिस, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. समजलं? पहिल्या स्टेप मध्ये काय व्हायला म्हणा ग्लुकोज पायरुव्हिक ऍसिड. दुसऱ्या स्टेप मध्ये म्हणा दुसरी स्टेप पायरुव्हिक ऍसिड ऍसिटल कोएन्झाइम. तिसरी स्टेप क्रेब्स सायकल ऍसिटल कोएन्झाइम CO2 H2O NaDH2 FADH2 ATP. समजलं? चौथी स्टेप इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ह्याच्यामध्ये काय होतंय, जे आतापर्यंत आपण जेवढे NaDH2 गोळा केले ते एका NaDH2 पासून किती ATP मिळतात? एका FADH2 पासून किती मिळतात? समजलं? हे सगळे आपण ऍडिशन करायचे असत्या लास्टच्या स्टेप मध्ये. कळलं? जरा जरा कळालंय? नोट्स मध्ये प्रॉपर येईल. आता हे पाहिजे दुसरी स्टेप काय करायची असत्या, ग्लुकोजचं रूपांतर कसं झालं, सोबत काय काय झालं. आता असं म्हणा 2 ATP 2 NaDH2 H2O. त्यानंतर दुसरी स्टेप ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन. त्यात काय झालं, पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर ऍसिटल कोएन्झाइम झालं. सोबत काय झालं 2 NaDH2 म्हणा CO2. तिसरी स्टेप कुठली आहे, ह्याच्यात काय होतंय ऍसिटल कोएन्झाइमचं रूपांतर पूर्ण बारीक बारीक बारीक, म्हणजेच काय 6 NaDH2 2 FADH2 2 ATP CO2 H2O. लास्ट स्टेप इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. त्यात काय होतंय, एका NaDH2 पासून एका FADH2 पासून. काय अवघड आहे, सगळ्यांना जमल, घरात जाऊन लिहिल्यावर तर जमल. आता एक 50% समजलंय. व्हेरी गुड. थांबवतो.